स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे। अनेक ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला आव्हान देण्यात आले। त्यामुळे आता उद्याच्या सुनावणीवर निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे। तसंच 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणाचा निकष पाळण्यात आलेला नाहीये हे सुद्धा समोर आले। तेलंगणामध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे कोर्टानं ताशेरे ओढले होते। त्यानंतर निवडणूक आयोगानं इथल्या निवडणुकांना स्थगिती दिली होती। त्यामुळे आता महाराष्ट्रासंदर्भात कुठला निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचंच लक्ष असेल। तर सुप्रीम कोर्टामध्ये उद्या महत्त्वाची सुनावणी होणार आहे आणि यावरच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। राज्यातील झेडपी निवडणुका या लांबणीवर पडणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण यावर एक नजर टाकूया ग्राफिक्समधून। तर 50 पेक्षा जास्त आरक्षण कुठे आहे आपण ते जिल्हे पाहतोय। गडचिरोली, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, लातूर, अमरावती, त्याचबरोबर बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, नाशिक आणि सिंधुदुर्गमध्ये कमी प्रमाणात 50% पेक्षा जास्त आरक्षण देण्यात आले।